नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी सुमित. आपली माती आपली लोक या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे. शेतकरी मित्रांनो, आपण जॅकी 9218 या हरभऱ्याच्या प्लॉटमध्ये आहोत. बघा, ह्या आहेत जॅकी 9218 हरभरा आणि या प्लॉटला झालेले आहे 37 दिवसाचा कालावधी पूर्ण झालेला आहे. बघा कसा वाटला आपला हरभरा, नक्की तुमच्या प्रतिक्रिया सांगा. आणि आजच्या ब्लॉगमध्ये बघणार आहोत आपण की 1% जर फूल सुटलं हरभऱ्याला, एकट दुक्कट जर आपल्या हरभऱ्यामध्ये फूल दिसत असेल तर पाणी देताना कोणती काळजी घ्यावी, तर याच व्हिडिओमध्ये आपण याच ब्लॉगमध्ये पाहणार आहोत शेतकरी मित्रांनो. आणि आपल्या चॅनल जर कोणी शेतकरी मित्र नवीन असेल, लाईक सबस्क्राईब शेअर नक्की करा. तर बघा शेतकरी मित्रांनो, आता ह्या आपला चणा आहे आणि या चण्याला 37 दिवसाचा कालावधी पूर्ण झालेला आहे आणि एक निंदन पण झालेलं आहे. आता आपलं तिसरं पाणी आहे शेतकरी मित्रांनो. आता हे शेवटचं पाणी. तर आता आपल्या हरभऱ्याला फूल सुटलेले आहे, फूल सुटलेले आहे आपल्या एखादा पर्सेंट हरभऱ्याला फूल सुटले. वाढ पण चांगली झालेली आहे आपल्या हरभऱ्याची, हे बघा आहे ना. आता या हरभऱ्याला पाणी देताना कोणती काळजी घ्यावी बघा. आता या हरभऱ्याची वाढ झालेली आहे. आता आपण या हरभऱ्याला आपल्या जमिनीनुसार पाणी देणार आहोत, जेणेकरून शेवटपर्यंत भरणीपर्यंत ओलावा टिकून राहील. तसं तर चण्याला पाणी कमीच पाहिजे, म्हणून आपण तिसरं हे शेवटचं पाणी म्हणत आहोत. तर माझी जमीन आहे, काळी आहे आणि थोडीफार एक साईड मुरमाटी आहे. तर मी आता शेवटचं पाणी आता हे 4-4 तासाचं पाणी देणार आहे. परंतु 4-4 तासाचं पाणी देतानाही आपण कोणती काळजी घ्यावी. आपल्या हरभऱ्या पिकात या असा वाढलेला जर आहे तर पाणी साचलं नाही पाहिजे. पाणी जर साचत असेल तर शीप बंद करावी आणि किती तास शीप चालली याकडे लक्ष असलं पाहिजे. कारण की अशा जर हरभऱ्यात तुमचं पाणी जर साचलं असेल, काही जमिनीचा बदाळ भाग असतो, तर काय होते, वाढ जरी असली, इथला मोठा हरभरा जरी असला, त्याच्यावर बुरशी येते आणि झाड मरते शेतकरी मित्रांनो. तर एकदा जर बुरशी आली की ते आपण कंट्रोल करू शकत नाही. हे काळजी घ्यावी शेतकरी मित्रांनो. आणि पाणी देताना आता पाणी देऊ. आता या हरभऱ्याची अवस्था कशी होणार बघा. तुम्हाला माझा हरभरा कसा दिसला आहे, कसा दिसत आहे, उभा दिसत आहे बघा. आता या आजच्या व्हिडिओमध्ये बघा, आता माझा हरभरा उभा दिसत आहे. आता 4-4 तासाचं पाणी दिलं का नाही, ह्या जो हरभरा आहे का नाही, ह्या पूर्ण असा झोपण असा, याच्यामध्ये लवचिकता येईल आणि पाणी दिल्यामुळे याची वाढ होणार नाही. आता 4-5 दिवस तरी वाढ रोखणार, कारण या स्तब्ध होतो, रोखल्या जातो पाणी दिल्यामुळे. आणि जसजशी वयाने येते, जसजसा याचा सूर्यप्रकाश मिळतो, तसतसं मग तिथं 3-4 दिवसापासून याची वाढ व्हायला सुरुवात दिसते. तुम्हाला आता हे शेंडे बघा, नवीन शेंडे दिसणार, नवीन फुटवे दिसणार याला, आणि जागोजागी फुटवे काढणार. आता हे फूल आलेलं आहे, हे बघा, हे फूल दिसलं मला, तर आपण उद्यापासून 38 दिवस होतात. आजचा 37 दिवसाचा कालावधी पूर्ण झालेला आहे आणि उद्यापासून आपलं पाणी आहे. एक निंदन पण झालं आणि 2 फवारणी पण झाली. आणि पाणी जसं पाणी दिलं, जसं अर्ध शेत ओलीत झालं की आपण फवारणी मारणार. कारण की फवारणीसाठी तुम्ही कीटकनाशकाची फवारणी करा किंवा कोणती तणनाशकाची फवारणी करा, ओलावा असणे फार गरजेचे आहे. जर ओलावा असेल तेव्हाच फवारणीचा आपल्याला फायदा होतो. आणि बुरशीनाशक फवारणीच्या वेळेस ओलावाच पाहिजे. आता आपण बुरशीनाशक मारणार आहे, टिल्ट मारणार आहोत, इसाबियान मारणार आहोत, हमला मारणार आहोत आणि एक विद्रव खताची फवारणी. तर अशी आपली एक फवारणी आहे शेतकरी मित्रांनो, ओलीत झाल्यानंतर. तर उद्याला आपलं ओलीत चालू होणार आहे 38 दिवसांनी. तर आपला हरभरा बघा शेतकरी मित्रांनो, कसा वाटला तुम्हाला. म्हणजे आपल्या पिकाची काळजी घ्या, जेणेकरून पाणी साचता कामा नये. आणि पाणी जर साचलं तर नक्की बुरशी येईल, झाड मरणार. जास्त पाण्यानेही झाडं म्हणजे हरभरी झाडं मरतात. पाणी साचू नका देऊ या अवस्थामध्ये. आता बऱ्याचशा शेतकऱ्यांचा हरभरा फुलावर आहे, तर फुलावर याच्या अगोदरच पाणी द्या. आणि 60-65 दिवसाचा जर हरभरा असेल तर पाणी नका देऊ, फुल अवस्थेत पाणी देऊ नका. जर तुमचा हरभरा आता स्टार्ट झालेला आहे फुलाला,
आणि थोडीफार जमीन उरलेली आहे, जशी माझी जमीन उरलेली आहे बघा. आता हे बघा, कुठे कुठे जमीन माझी उरलेली आहे. आता इथे नाही उरली, तिकडल्या भागात उरलेली आहे जमीन. तर थोडसा जमीन उलायला सुरुवात झाली की असं समजावं की आपला हरभरा पाणी मागत आहे. जर ज्या ठिकाणी हरभरा जमीन उरली असेल तिथं हरभरा बघा पांढूर का आहे, आणि जिथे जमीन उरली नाही आहे तिथे हिरवट हरभरा आहे बघा. तर असा प्लॉट आहे आपला शेतकरी मित्रांनो चण्याचा. आणि पाणी दिल्यानंतर शेतकरी मित्रांनो, पाणी दिल्यानंतर फवारणी एक आवश्यक आहे. तुम्ही पाणी द्या. ज्या अवस्था असेल जेव्हा तुम्हाला असं वाटलं आता प्रत्येक शेतकऱ्यांचं नियोजन आहे, जेव्हा तुम्ही हरभरा पिकाला पाणी देता तेव्हा पाणी दिल्यानंतर तिथून 3-4 दिवसांनी तरी एक फवारणी घ्या. कारण की पाणी देतो आपण, थोडीशी वयानी येऊ द्यायची, कारण की आपल्याला चालता यायला पाहिजे. नंतर फवारणी आवश्यक आहे, कारण की बुरशी येते. काय येते बुरशी? आपण पाणी देतो आणि सकाळी दवाडते, त्या ते जे दळ पडतो ना, त्या दळाने बुरशी येते. आपल्या पाण्याने बुरशी नाही येत. पाण्याने काय होतं, पाणी जर साचलं तर झाडं उभावतात, हिरव्या अवस्थेतच उभावतात शेतकरी मित्रांनो, झाडं मरतात. पाणी साचता कामा नाही. इथली दक्षता घेणे फार गरजेचे आहे शेतकरी मित्रांनो. तर उद्याला आपली शिप पण लावलेली आहे शेतकरी मित्रांनो. हे बघा, उद्या आपलं ओलीत चालू होणार आहे. सगळं नियोजन व्यवस्थित होत आहे. आता या कंडिशनमध्ये आतापर्यंत आपण दुसरी फवारणी ताबडतोब केली तर मर रोग कंट्रोल झालेला आहे बघा, आणि शिप पण उचलून ठेवलेली आहे. आता हे पाणी देताना मी काय केलं बघा, इथे थोडासा पतला झालेला आहे शेतकरी मित्रांनो हरभरा, कारण की इथे थोडं पाणी साचलेलं होतं, म्हणून मोर रोग आली. इथचे झाडं काही व्यवस्थित निघाले नाही. तर समोर बघा, माथ्यावर व्यवस्थित आहे आणि इकडे पण व्यवस्थित आहे. थोडं पतला आहे इकडे हरभरा. तर हे बघा, शिप लावून ठेवलेली आहे मी उद्यासाठी नियोजन. तर आता ही आपली शिप चालणार आहे, 4 घंट्याची शिप आहे, 4 तासाची शिप आहे. व्यवस्थित ओलीत होतं आणि आपली डीपी पण दुरुस्त झालेली आहे. आता बघूया, नवीन डीपी आणलेली आहे आपण. तर उद्याला आपलं ओलीत चालू होणार आहे शेतकरी मित्रांनो. 4-4 तासाचं हरभऱ्याला पाणी चालू आहे. आता तुम्ही किती तासाचं पाणी देता या अवस्थेत, तर नक्की तुमच्या प्रतिक्रिया सांगा. आणि हे बघा, आता आपलं पाणी आहे, मोटरचं पाणी आहे आपलं. आता डिझेल इंजिन काही लावणार नाही, कारण की लाईन आपली दुरुस्त झालेली आहे. तर विहिरीला पाणी बघा, बरं पाणी आलेलं आहे बघा, आहे पाणी चांगलं आहे विहिरीला. आता आपलं विहिरीला पाणी आहे, 30 फूट पाणी आहे विहिरीला सध्यास. तर असं नियोजन आहे शेतकरी मित्रांनो आता आपलं. आता वातावरणही पोषक आहे. आता जवळपास 1.5 महिना झाला वातावरण खूप पोषक आहे. सकाळला थंडी पडते आणि दिवसभर वातावरण पोषक राहते, सूर्यप्रकाश राहते. आणि या वातावरणात असं जर वातावरण असलं, चांगल्या पद्धतीने आपल्या हरभरा पिकाची वाढ पण होते आणि गव्हालाही फुटवे येतात चांगले. बघा आपला हरभरा. तर असं नियोजन आहे शेतकरी मित्रांनो. तर कसा वाटला तुम्हाला माझा हरभरा, नक्की तुमच्या प्रतिक्रिया सांगा. आणि पुढच्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटूया आपण. धन्यवाद शेतकरी मित्रांनो.